नमस्कार, मी निलेश सुरवरकर. फलटण एक्सप्रेसमध्ये स्वागत आहे. आज आपण आहोत दुधेबावी गावामध्ये. दुधेबावी तालुका फलटण या गावामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 हा जात असून या ठिकाणी शेतकऱ्यांना विचारात न घेता, शेतकऱ्यांच्या जमिनींचं संपादन न करता हे काम चालू असल्याची तक्रार दुधेबावी गावातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. याबाबत काय शेतकरी म्हणतात ते आपण पाहूयात. काय भूमिका आहे आपली या महामार्गासंदर्भात? नमस्कार, मी आबाजी नाळे. मी NH 160 या रस्त्याच्या कडेला माझं क्षेत्र जात असून काल 4 तारखेला 4/6/2026 रोजी जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय असा प्रकार घडलेला आहे आणि तो इतका अन्यायकारक आहे की शेतकऱ्यांना अजिबात काही माहिती न देता पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन काही घरातली प्रमुख व्यक्ती पोलीस स्टेशनला घेतल्या बोलवून आणि JCP आणि काही पोलीस आणि त्या त्यागी जे आहेत म्हणजे समजा त्या कंपनीची जे वाहनं वगैरे आहेत त्यांनी पूर्णपणे इथं या शेतामध्ये धुमाकूळ घालून त्या शेतात असणारी पिकं वगैरे त्यांचं नुकसान केलं आणि त्या लोकांचे आता दुष्काळ असताना त्यांनी कसं तरी थोडं इकडं तिकडचं पाणी गोळा करून ते भिजवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचं उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्न करत असताना ती उभी पिकं त्या JCPने सगळी सुपडासाप करून त्यांचं नुकसान केलेलं आहे. हा एक खरं तर इंग्रजांपेक्षाही म्हणजे नीच कृत्य केलेलं आहे. जे काय करायचं ते याच्या मागं जी ताकद आहे ती ताकद ओळखून माझं असं मत आहे की ह्या लोकांनी याच्यासाठी विचार करावा आणि ह्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कारण आम्ही 6 महिने झालं हे सर्व कार्यालयाची कागदपत्र काढून संपूर्ण रस्ता जो आहे तो संपूर्ण रस्ता हा पूर्ण शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं 7/12वर तो क्षेत्र आहे. कुठेही आम्ही प्रांत मॅडमना सुद्धा पत्र दिलं तर त्या प्रांत मॅडमचं असं उत्तर आलेलं आहे की आमच्याकडं आज तागा आहेत, 1950 पासून आज तागा आहेत, कुठेही त्याचं निवाडे वगैरे काही झालेले नसल्यामुळं आम्ही तुम्हाला काही कागदपत्र देऊ शकत नाही. भूसंपादन अधिकारी 21 नंबर यांना पण आम्ही माहिती विचारली असता त्यांचं सुद्धा आमच्याकडे लेखी उत्तर आलेलं आहे की आम्ही अजून कुठलेही निवाडे किंवा कजाप किंवा अवॉर्ड झालेलं नसल्याने आम्हाला तुम्हाला कोणतेही कागदपत्र देता येत नाही. मी गटनिहाय सर्व माहिती विचारली असता प्रत्येक विभागाचं आपल्याला तसं लेखी उत्तर दिलेलं असताना सुद्धा हे जबरदस्तीने काम केलेलं आहे. हा रस्ता अस्तित्वातील रस्ता रुंदीकरण वगैरे असं काहीतरी गोड शब्द सांगून ह्या लोकांनी पूर्णपणे या रस्त्याच्या कडेचे जे शेतकरी आहेत त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम चालू आहे. दुसरा विषय असा आहे की जिथं वळण आणि जिथं ज्यादा क्षेत्र घेतलंय हे क्षेत्र तर अजिबात कसलीही सूचना न देता अधिसूचना एक नाही 3 वेळा अधिसूचना काढल्या. 3 वेळा अधिसूचना काढल्या त्या फक्त पेपरला कुठे दिल्या म्हणून सांगतात. स्थानिक पेपरला दिलेल्या त्या अधिसूचना कोणत्याही शेतकऱ्याला वाचायला मिळालेल्या नसताना आणि त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक कुठेही नोटीस दिलेली नाही किंवा बोलवून घेऊन त्यांना काही समजून सांगून कोणत्याही प्रकारचं असं काही केलं नसताना डायरेक्ट तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो इथं आरेरावी आणि अगदी दडपीची काम करताय, अगदी त्यांना म्हणजे हाण मारायचं सुद्धा काम करतायत. तर अशा पद्धतीची जी काय फलटण तालुक्यामध्ये सध्या चालू झालेला आहे ह्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा निश्चितपणे याच्यात लक्ष घालून या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तुमची मी ज्ञानदेव रामचंद्र मदने, राहणार दुधेबावी. माझा गट नंबर 835 आणि 851 याच्यामधनं नवीन रस्ता काढण्यात आलेला आहे. तर ह्या रस्त्याचं काही मोजणी नाही काय नाही असं असताना दमदाट्यानं हा काम करायला सुरू केलेलं आहे. पिकं असताना नुकसान केलेलं आहे. आमची विहीर आहे तिथे विहिरीची नुकसानी केलेली आहे आणि नुसतं असं सांगतात की ह्याच्या सहीचं पत्र देतो त्याच्या सहीचं पत्र देतो. पूर्ण लबाड बोलती ती माणसं. तुम्ही आता काय करायचं ते ठरवा. एक नमस्कार, माझं नाव अनिल नाळे. माझा गट नंबर 11-15. परवा दिवशी पोलीस बंदोबस्तात माझं 11-15 या गटातलं रस्त्याचं काम त्यांनी केलं. माझ्या क्षेत्रात एक 52 गुंठ ऊस होतं. ऊसाचं जवळपास 2 ते 2.5 लाखाचं नुकसान केलं.
मी बंधनदादा दडस, माझा गट नंबर 1126. या रस्त्यालगत असताना रस्त्याच्या लगत असून मी सुद्धा त्यांनी दमदाटी करून माझं कडवळ खत त्यातलं इसकडून टाकलं JCBने आणि त्यांनी मला घेरावा घातला. 2 पोलिसांनी मला धरायचा पकडायचा प्रयत्न केला. मी त्यांना न हे करता थोडंसं घाबरलो आणि त्यांनी दमदाटीने ते माझ्या रानातून लगत वाहनं चालवून त्यांनी पूर्ण हे करून घेतलं आणि त्याच्यावर शासनाने काहीतरी नियमाने बंधन घालून ही लोक एक अडवून एकमेकाच्या रानातून एकमेकाच्या गरिबीतून एक पिकं आणून त्याची नुकसानी जर करत असतील तर ही आम्हाला कुठंतरी न्याय मिळावा अशी माझी एक नम्र विनंती आहे. ही भूमिका आहे दुधेबावीतील शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांनी आता पूर्ण तयारी केलेली आहे आणि हे रस्त्याचं काम बंद नाही झालं किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत तर शेतकरी दुधेबावी येथे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मी निलेश सुरवलकर, आपण पाहत आहात फलटण एक्सप्रेस.